आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सकाळचे 8 वाजता बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, मात्र त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. वाल्मिक कराडवर बीडचं स्थानिक प्रशासन मेहरबान असल्याच्या चर्चा. 15 गुन्हे असताना देखील कराडला शस्त्र परवाना आणि बॉडीगार्ड दिल्यानं मोठी खळबळ. अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी. वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा धस यांची स्पष्टोक्ती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या तपासाची गती वाढली. सर्व आरोपींच्या नातेवाईकांची खाती गोठवली. आतापर्यंत 150 जणांची चौकशी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी अर्शद खानला 7 महिन्यांनी अटक. गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोरील स्मारकाच्या कामाला ब्रेक. स्मारकाची जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज. रेस्टॉरंट पब पहाटे 5 वाजेपर्यंत खुले. लोकलच्या तिन्ही मार्गांवरील विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जाणार, तर शहरभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची देवदर्शनाला पसंती. पंढरपूर शेगावात भाविकांची मांदियाळी.